रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार खूप सुंदर अशी बोट नेक मध्ये एकदम न्यू आकर्षक डिझाइन। तर त्यासाठी बघा मी बोट नेकचं जे बॅक पार्ट आहे ना ते कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण डिझाइनसाठी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे फोल्ड करून। तर 4.5 इंच मी गळा रुंदीला घेतलेला आहे। वरचा बोट नेक मी 3.5 चा घेतलेला आहे। अशा पद्धतीने आणि पूर्ण गळ्याची उंची आपण घेणार आहे तिथं 11.5। तर जसे आपण डीप गळे मोजून घेतो ना सेम त्याप्रमाणे मी बरोबर वरून टेप लावत 11.5 वर पॉइंट लावलेला आहे। त्यानंतर आपण एक बॉक्स तयार करून घेणार आहेत, म्हणजे असं काटकोन तयार करायचा आहे आपल्याला। आणि हा वरचा शेप आपला असणार आहे बोट नेकचा। तर बोट नेक आपण ड्रॉ करून घेऊ। त्यानंतर इथं 1.5 इंचावरती पॉइंट लावते मी। 1.5च्या पॉइंट आपण एक आडवी लाईन मार्किंग करणार। तसंच आता हा जो काही खाली बॉक्स आहे ना त्यामध्ये आपण खूप सुंदर असा छान असा आकार देणार आहेत। तर अशा पद्धतीने मी पान आकारचा जो गळा आहे तो मी ड्रॉ केला आणि इथं याला असा गोलाकार दिलेला आहे। बाहेर थोडी एक्स्ट्राची मार्जिन घ्यायची आहे आपल्याला। ओके, आता आपला जो गळा आहे तो आपण चिपकवून घेणार, म्हणून मी वरती थोडा त्याला जॉइंट राहू देणार आहे। नंतर आपण त्याला स्टिचिंग झाल्यानंतर कटिंग करणार। तर अशा पद्धतीने आपण आतील वेस्टेज पार्ट कट केलेला आहे आणि ठसा मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। आता याला बघा मी डायरेक्ट आपलं जे बॅक पार्ट आहे ना त्याच्या अस्तरवर चिपकवून घेतलेला आहे आणि त्यानंतर बाहेरील बाजूवर टिप टाकून घेते। हवं तर तुम्ही हा जो काही गळा आहे तो पट्टी लावून म्हणजे वेगळ्या अस्तरवर चिपकवून मग पलटवून घेऊ शकता, पण मी इथं एक सोबत काम करते। जसं आपण अल्टर करतो ना सेम त्या पद्धतीने मी याला देखील अल्टर करणार आहे। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते। आता मी गळ्याच्या आकारावरती फक्त पान गळ्याच्या आकारावर मी चॉकने मार्किंग केली आणि ती मार्किंग मला आता ह्या बाजूने दिसते। ठीक आहे, तर ही मार्किंग मी का केलेली आहे कारण आपण यावरती डिझाइन करणार आहेत आणि ती डिझाइन आपली अल्टरच्या फिनिशिंगने आपण करून घेणार आहेत। इथं बघा दोरी लावून घ्यायची आहे आपल्याला। दोरी देखील आपली अल्टरच्या फिनिशिंगने असणार आहे, म्हणजे जी बाहेरून त्याची मार्जिन दिसत नाही। हा कलर कॉम्बिनेशन मध्ये कपडा आपल्याला कस्टमरने आणून दिलेला आहे कापड। तर आपण 2 इंच मोजून घेत असं बरोबर कट करणार आहेत। 2 इंच रुंदीला अशा मी जेवढा काही पणा आहे ना कापडचा अशा 2 लांब लचक पट्ट्या कट करून घेते। त्यानंतर इथं परत मी 2-2 इंचावरती पॉइंट लावून घेते, म्हणजे आपल्याला 2x2 चे स्क्वेअर बनवायचे आहेत। व्यवस्थित बघा, कुठलीही डिझाइन तुम्ही बनवून घेत असणार तर मी नेहमी तुम्हाला डिझाइनच्या व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही डिझाइन बनवत असताना मोजून मापून डिझाइन बनवत जा, म्हणजे तेव्हा तुम्हाला परफेक्ट अशा डिझाइन जमतील। आता जरी का मी 2x2 चे चौकोन तुम्हाला दाखवले तरी देखील माझा इथं कमी जास्तपणा थोडासा झालेला आहे। तर मी त्यासाठी काय करते बघा, एकावर एक असं व्यवस्थित हे संपूर्ण जे स्क्वेअर आहेत ना ते असे ठेवून घेते आणि परत टेपने मोजून चेक करते कुठली बाजू जास्तीची येते। ठीक आहे, आता ह्या वाल्या बाजूला थोडा कापड आपला जास्तीचा येतोय तर मी तो तेवढा कट केलेला आहे, अगदी नॉर्मल असा। आता हे स्क्वेअर झाले। संपूर्ण चौकोनचे आपण असे ट्रायंगल बनवून घेणार। अगदी छोटे छोटे ट्रायंगल आपण इथं बनवून घेतोय। अशा पद्धतीने सर्वच आपण ट्रायंगल इथं तयार करून घेतले। आता हे ट्रायंगल फक्त आपण पान आकार जो आहे ना जो की मी ड्रॉ करून इकडच्या बाजूला उमटवून घेतलेला आहे तिथं मी अशा पद्धतीने लावून घेते। तर अल्टरच्या फिनिशिंगने मला लावायचे होते आणि मग ते आता पलटून झाल्यानंतर यांच्यात अजून जो काही गॅप असणार आहे तो आपण पलटून झाल्यानंतर परत पुन्हा पूर्ण करणार आहेत। तर असे आपले हे ट्रायंगल लावून झालेले आहेत। इथं आपण दोरी घेणार। कुठल्याही ब्लाउजला तुम्ही लटकनसाठी दोरी लावत असणार तर ती दोरी 1 मीटर तुम्हाला घ्यायची असते। इथं जिथं मी पॉइंट लावलेला होता सेंटरला तिथंच मी टिप टाकून घेतलेली आहे, म्हणजे दोरी देखील आपली अल्टरच्या फिनिशिंगने लावली जाणार आहे। तर बघा यावरती आपण आपलं जो मेन कापड आहे तो असा ठेवून घेतला आणि पार्ट असं पलटवून घेतलेला आहे। तर इथं आपण सर्वप्रथम खालच्या बाजूला टिप टाकून घेणार आहेत। त्यानंतर
आपण बोट नेकपासून सुरुवात करणार। अशा पद्धतीने इथं थोडंसं बघा मार्जिनसाठी मी थोडा कापड असं सोडणार आहे की जेणेकरून आपल्याला तिथं कट लावायला जागा असायला हवी। म्हणून अशा पद्धतीने जसं मी मार्किंग केलेलं आहे, जसं मी गळा ड्रॉ केलेला आहे, सेम त्याच पद्धतीने मी टिप टाकून घेते। पॉइंट वरती पॉइंट यायला हवा, दोरी आपल्या आतमध्ये कुठं अडकायला नको याची काळजी घ्यायची। हवं तर तुम्ही दोरीला पिना लावून व्यवस्थित असं करून घेऊ शकता। आता आपण आतील वेस्टेज पार्ट संपूर्ण कट करणार आहेत। वेस्टेज पार्ट कट केल्यानंतर आपण पॉइंट जिथं जिथं पॉइंट आहे तिथं तिथं कट लावणार आणि राऊंड शेप वरती देखील आपण कट लावून घेणार आहेत अशा पद्धतीने। तर संपूर्ण राऊंड शेप वरती कट लावून झाल्यानंतर आपण पलटवून घेणार आहेत। तर बॅक पार्ट असं पलटवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। बघा दोरी असल्यामुळे लगेचच आपलं हे पार्ट आपण फोल्ड करून घेतलेला आहे। ओके, सर्वच ठिकाणी आपण हाताच्या मदतीने बोटांच्या मदतीने अशी सहल पाडणार आणि त्यांच्यावरून दाबटीप देणार आहेत। तर गळ्यावर बघा दाबटीप देताना मी काय करते, जिथं जिथं मला ट्रायंगल कमी वाटले ना, बघा असा गॅप पडलेला आहे, तर प्रत्येक ट्रायंगलमध्ये आपल्याला अजून एक एक ट्रायंगल असा सेट करायचा आहे, जो की मी इथं करून घेते। अल्टरच्या फिनिशिंगने मी बाकी काही ट्रायंगल लावून घेतले, पण ठिकठिकाणी थोडा गॅप आला आणि हा जो पॉइंटेड पार्ट होता इथं आपल्याला जो आहे ना तो ट्रायंगल असं व्यवस्थित लावायचा होता, म्हणजे सेंटरमध्ये आपल्याला तो लावायचा आहे अशा पद्धतीने। तर मी व्यवस्थित असे संपूर्ण जे ट्रायंगल आहेत ते एकदम छान असे एकाच लेवलमध्ये करून घेतले आणि कुठं गॅप नको पडायला याची काळजी घेत मी व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत। आता नेहमीप्रमाणे आपण संपूर्ण गळ्यावरती टिप टाकून घेतली, तसंच माझं बॅक पार्ट इथे मी पूर्णपणे तयार केलेला आहे। आता इथं आपण ही लेस जी आहे ती लावून व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये गळा तयार करणार आहेत। तर केव्हाही लेस लावत असताना 2 टिप वाले जर लेस तुम्ही लावत असणार तर राऊंड शेप वरती केव्हाही बाहेरच्या दिशेने टिप टाकायची, म्हणजे तुम्हाला लेस एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये लावता येईल। तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असा बोटनेक दाखवलेला आहे। एकदम न्यू आणि आकर्षक असं अशी आपण आजची ही डिझाइन बनवून घेतलेली आहे। कलर कॉम्बिनेशनचा कापड घेत खूप सुंदर अशी आपण डिझाइन आजची ही तयार करून घेतलेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ